कोल्हापुरात क्रांती दिनानिमित्त एक दिवस अगोदरच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या यात्रेमुळे या शिबिराचं एक दिवस आधीच उपक्रम राबवून उजळेवाडी महामार्ग पोलीस केंद्रामार्फत राबवण्यात आलं। तसंच रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला हेल्मेट भेट देण्यात आलं। यावेळी पोलिसांकडून महामार्गावर होणाऱ्या अपघातामुळे रक्ताच्या कमतरतेमुळे अपघातग्रस्तांना जीव गमवावे लागतात, त्यांच्यासाठी हे रक्त एखाद्याला जीवनदान ठरू शकतो, हा संदेश या उपक्रमातून महामार्ग पोलिसांनी दिला। माझं नाव थॉमस पीटर मोजेस, मी उसगावचा कोल्हापूरमधला आहे। मी पुणे बेंगलोर महामार्गाच्या इथं रक्तदान शिबिर चालू आहे। महालक्ष्मी ब्लड डोनेशन इथे येऊन मी रक्तदान केलेलं आहे, कारण कोणाला गरज असेल रक्ताची ती आपल्या ह्याने पूर्ण होईल अशी हे आहे। मला महालक्ष्मी ब्लड डोनेशनकडून हेल्मेट मिळालेलं आहे, ISI सर्टिफाईड हेल्मेट भेटलेलं आहे। हे आता मी घालून ड्रायव्हिंग करीन। या ठिकाणी उजळवाडी महामार्ग पोलीस केंद्र कोल्हापूर यांच्या मार्फतीनं आज रोजी रक्तदानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता। त्या दरम्यान 250 लोकांचे रक्त आम्ही आतापर्यंत डोनेट केलेलं आहे। भविष्यात कधी समजा होऊ नये, पण एखादा जर गंभीर अपघात झाला तर त्या अपघातामध्ये आम्हाला एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या जखमीला तात्काळ रक्ताची जर गरज भासली तर ते रक्त उपलब्ध व्हावं, या ठिकाणी हा आमचा हेतू आहे। रक्तदात्यांना आम्ही आमच्याकडून रस्ता सुरक्षित समजा मोटरसायकल चालवत असतील तर त्यांना आम्ही हेल्मेट प्रदान केलेलं आहे, जेणेकरून त्यांच्या डोक्याला कुठली गंभीर दुखापत होऊ नये।